भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव जो आहे तो वाढलेला आहे. भारताकडून एकंदरीत पाहायला गेलं तर लाहोरमध्ये ड्रोन हल्ला जो आहे तो करण्यात आलेला आहे. सुरुवातीला पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला जो आहे तो भारतावरती करण्यात आला होता, मात्र त्याला आता प्रत्युत्तर जे ते भारताकडून देण्यात आलेलं आहे. मात्र या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती सध्या जर पाहायला गेलं तर संपूर्णपणे आपण पाहतोय की भारतीय नागरिकांसाठी हा अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. भारतीय सर्व जे सीमा भागातील जे भारतीय त्यांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे. सध्या जर पाहायला गेलं तर भारतामध्ये IPL पर्व जे आहे ते सुरू आहे. मात्र या भारत आणि पाकिस्तानमध्ये जो हल्ला आता सुरू आहे, तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्या पार्श्वभूमीवरती सध्या जर आपण पाहिलं तर एकंदरीत जो IPLचा जो सामना सुरू होता तो सामना आता मध्येच थांबवण्यात आलेला आहे. आजचा IPLचा जो सामना होता तो म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं तर हा सामना जो भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या पार्श्वभूमीवरती आजचा सामना जो आहे तो पुढे थांबवण्यात आलेला आहे. साधारणतः पाहायला गेलं तर आजचा सामना हा पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरू होता. मात्र हा सामना सुरू असताना पाकिस्तानाकडून ज्या प्रकारे जम्मू असेल किंवा सीमा भागातील पंजाबमधील सीमा भागातील जो परिसर आहे त्याच्यामध्ये ड्रोन हल्ला करण्यात आला आणि त्या ड्रोन हल्ल्याला भारताकडून सुद्धा प्रत्युत्तर जे आहे ते दिलं जात आहे. याशिवाय आता पाकिस्तानातील लाहोरमध्ये सुद्धा भारताकडून ड्रोन हल्ला जो तो केला जातो आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती कोणत्याही प्रकारचा घटना ही घडू नये या पार्श्वभूमीवरती भारतीय लष्कराकडून असेल, केंद्र सरकारकडून असेल, अत्यंत खबरदारी जी आहे ती घेतली जात आहे. त्यामुळे BCCIकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि जी मॅच सुरू होती पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये ही मॅच मध्यावरतीच थांबवण्यात आलेली आहे. संपूर्ण परिसरामध्ये ज्या ठिकाणी मॅच सुरू होती अशा धर्मशाला या हिमाचल प्रदेश जे क्रिकेट असोसिएशन स्टेडियम आहे त्या स्टेडियममध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे. IPLची मॅच जी आहे ती मध्येच थांबवण्यात आलेली आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर IPLमध्ये केवळ भारतीयच नव्हे तर इतर देशातील सुद्धा खेळाडू हे खेळण्यासाठी येतात आणि प्रत्येक देशासाठी हे खेळाडू अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यामुळे भारताकडून खबरदारी जी आहे ती घेतली जात आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्याची तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आणि त्या पार्श्वभूमीवरती हा जो IPLचा सामना होता तो आजचा रद्द करण्यात आलेला आहे. आजचा हा सामना एकंदरीत पाहायला गेलं तर पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये सुरू होता. हा सामना धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम मध्ये सुरू होता. मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर धर्मशाला या मैदानामध्ये येथील ज्या स्टेडियममध्ये हा सामना सुरू होता हा सामना मध्येच थांबवल्यानंतर धर्मशाला येथून दिल्ली एकंदरीत पाहायला गेलं तर विशेष ट्रेन जी आहे ती या सगळ्या खेळाडूंना दिल्लीला आणण्यासाठी एक विशेष ट्रेन जी आहे ती हिमाचल प्रदेश ज्या स्टेडियमच्या दिशेने गेलेली आहे आणि त्या ट्रेनमधून सर्व खेळाडूंना सुरक्षित स्थळी हलवण्यात येणार आहे, ते म्हणजे दिल्लीला आणण्यात येणार आहे. कारण जर पाहायला गेलं तर या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती सीमा भागातील नागरिकांना सुरक्षा स्थळी हलवण्यात जे ते निर्णय जो आहे तो घेण्यात आला होता आणि त्या पार्श्वभूमीवरती आता IPLच्या संदर्भात IPLमध्ये सुद्धा जे खेळाडू आहेत त्यांना सुद्धा दिल्लीला आता हलवण्यात येत आहे. एकंदरीत एक विशेष ट्रेनची सुविधा ही करण्यात आलेली आहे. या संदर्भातील अधिक माहिती जी आहे ती BCCIने दिलेली आहे.